गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण सकाळी सकाळी भेटतोय. मी आशिष हाडके सोशल ॲडवायझरमध्ये आपलं स्वागत करतोय. आपण अभ्यास करतोय समाज कल्याण अधिकारी आणि बहुजन कल्याण अधिकारी या परीक्षांच्या ज्या आपल्या ऑगस्टमध्ये होणार आहेत. तुम्हाला सांगायला मला आवडेल की समाजकार्य, समाजशास्त्र, समाज कल्याण, सामाजिक न्याय आणि याच्याशी संबंधित ज्या काही घडामोडी आहेत, जे ज्ञान आहे, जी माहिती आहे, जे माझे अनुभव आहेत, ते या माध्यमातून मी शेअर करत असतो. आज आपण एक 5-7 मुद्देच फक्त 5-7 मिनिटात कव्हर करू आणि त्याच्या मागे उद्देशही तेवढाच महत्त्वाचा आहे. बघा, दृष्टिकोन, उद्देश, एखादं कार्य किंवा परिणाम, त्या समस्येशी असलेली त्याची जोडी, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. तर एक 8 मुद्दे मी मुद्दाम काढले, एक शॉर्ट नोट म्हणून. तुम्ही ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, समस्या मानवाला असतात. आता 4 भाग समस्यांचे असतात, परिणामाचे असतात आणि इकडे मग त्याचा दृष्टिकोन असतो, उद्देश असतो की समाजकार्य या बाबतीत नेमकं काय करते. म्हणजे समाजकार्य तत्वज्ञान हे समजून घेताना, कारण यावर आधारित बरेचसे प्रश्न, म्हणजे जास्तीत जास्त पर्सेंटेज जर बघितलं आपण क्वेश्चन सेटचं, तर ते समाजकार्य, समाज कल्याणशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे समाज कल्याणचं जे तत्वज्ञान आहे, सामाजिक शास्त्राचं जे अध्ययन आहे, ते या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. समस्या मानवाला असतात हा कोणता दृष्टिकोन आहे? हा कल्याणकारी दृष्टिकोन आहे. लक्षात ठेवा, हा भौगोलिक दृष्टिकोन आहे, हा ऐतिहासिक दृष्टिकोन आहे, हा मानसशास्त्रयुक्त दृष्टिकोन आहे. असे ऑप्शन्स किंवा जोड्या येऊ शकतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा मानवाला समस्या निर्माण होतात, तो सामाजिक घटक म्हणून कल्याणकारी दृष्टिकोनाच्या स्वरूपातून समाजकार्य त्याच्याकडे बघते. दुसरा मुद्दा मी घेतलाय, समाजाला आपली जागा निर्माण करण्यास मदत करणे. हा आहे कल्याणकारी उद्देश. आपला दृष्टिकोन बघितला पहिला, समस्या मानवाला असतात, हा कल्याणकारी दृष्टिकोन आहे. समाजात आपली जागा निर्माण करण्यासाठी मदत करणे, स्वतःला मदत करणे, एकमेकांना मदत करणे, इतरांना मदत करणे, हा आहे कल्याणकारी उद्देश समाजशास्त्राचा, समाजकार्य अध्ययनाचा. तिसरं महत्त्वाचं म्हणजे असणाऱ्यांद्वारे नसणाऱ्यांची काळजी घेणे. एखादी गोष्ट एखाद्याकडे नाही पण एखाद्याकडे आहे, मग ज्याच्याकडे आहे त्यांनी नसणाऱ्याची काळजी घेणे, याला आपण कल्याणभिमुख समाजकार्याचा दृष्टिकोन म्हणतो. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की सायकोलॉजिकली समाजकार्य जास्त आपल्याशी जवळीक साधते. कारण माणसाच्या मनात येणारे हे जे विचार असतात ते समाजाप्रती आणि स्वतःप्रती, कुटुंबाप्रती किंवा एखाद्या व्यक्तीप्रती असतात. मग तो सामाजिक घटक म्हणून तो विचार करत असतो. म्हणून हे तत्वज्ञान जे आहे समाजकार्य किंवा समाज कल्याण अध्ययनाचं, ते लक्षात घ्यावं. परत मी वाचतो, असणाऱ्यांद्वारे नसणाऱ्यांची काळजी घेणे, याला कल्याणभिमुख समाजकार्याचा दृष्टिकोन किंवा एखादा उद्देश, त्याचा सिद्धांत म्हणतात. लक्षात घ्या. चौथा आहे शेवटचा उपाय म्हणून समाजकार्याचा उपयोग करणे. आता याला म्हणतात बचावात्मक उद्देश. तो शेवटचा पर्याय असू शकत नाही, पण जर तुमच्या प्रश्नावलीमध्ये तसं आलं तर तो बचावात्मक उद्देश आहे असं तुम्ही उत्तरादाखल लिहू शकता. अस्तित्वात असणारी व्यवस्था टिकविणे, याला काय म्हणता येईल? कल्याणकारी समाजकार्य. म्हणजे समाजाचं कल्याण करताना तुम्हाला अस्तित्वात असणारी व्यवस्था टिकवून ठेवणं सुद्धा समाज व्यवस्थेसाठी, समाज टिकवण्यासाठी महत्त्वाचं असते. ते तुम्ही लक्षात घ्या. सहावा मी काढलेला मुद्दा महत्त्वाचा, सुधारात्मक पावित्र्य कधी घेतो आपण? जेव्हा मला समाजकार्याचं कल्याणकारी स्वरूप बघायचं असते. म्हणून सुधारात्मक पावित्र्य हा कल्याणकारी समाजकार्याचा महत्त्वाचा भाग आहे. 7वा मुद्दा आहे अंतर्मनात बदल घडविणे. अंतर्मनात बदल घडविण्याचं कार्य मनोविश्लेषणात्मक उद्देशाद्वारे
साध्य केलं जातं. म्हणून म्हणतो की कल्याणकारी उद्देश, कल्याणकारी परिणाम, कल्याणकारी दृष्टिकोन, कल्याणकारी एखादा सिद्धांत यासोबतच मनोविश्लेषणात्मक म्हणजे सायकोलॉजी जी आहे ती समाजशास्त्राशी निगडीत असल्यामुळे अंतर्मनात बदल घडविणे ही कुठली प्रक्रिया आपण म्हणतोय? मनोविश्लेषणात्मक उद्देशाची प्रक्रिया. आणि शेवटचं लास्ट बट नॉट लिस्ट या सेशनचं छोटं सेशन, बदललेल्या भूमिका करण्यास गरजेचे नवे दृष्टिकोन किंवा गुण निर्माण करणे ही आहे प्रौढ सामाजिकरण मार्गातील हा त्याचा उद्देश आहे. मित्रांनो, समाजकार्य शिकत असताना, त्याचं अध्ययन करत असताना समाज कल्याण, सामाजिक न्याय आणि त्याचं विश्लेषण, त्याचं शास्त्र लक्षात घेणं ही तेवढंच गरजेचं. म्हणून हे समजून तुम्ही ऐकलं तरीसुद्धा जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा किंवा ऑप्शन दिलेले असतात त्याच्यामध्ये अवकडं, त्याच्यापैकी योग्य निवड ही अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहे. खूप पाठांतर शक्य नाही, कारण समजून घेतलं तर पाठ करण्याची गरज पडत नाही. हा माझा अनुभवसुद्धा आहे आणि सजेशनसुद्धा आहे तुम्हाला. समजून घ्या आणि अभ्यास करा. पुढल्या सेशनमध्ये भेटूया. तोपर्यंत अभ्यास करा, खुश राहा, आनंदी राहा.